धाकधूक तर तिला कायम होत असते, म्हणूनच त्याच्यापासून जरा एक दिवस टेन्शन फ्री राहायला म्हणून मी तिच्यासाठी हे प्लॅन केलं. प्राजक्ताला भाग्याचे वीक पॉइंट्स माहिती आहेत की काय केल्यानं ती हसेल, काय केल्यानं तिचा राग जाईल. तर तेव्हा आम्ही विदाऊट ग्लिसरीन दोघी रडलो होतो. माझ्या वाट्याला जे आत्ताचे सीन आहेत ते खूप इमोशनल आणि माझं आत्ताच रिसेंटली काही महिन्यांपूर्वी लग्न झालं, त्याच्यामुळे मी ते खूप रिलेट करते माझ्या गोष्टी किंवा कन्यादानाचं तो सगळा इन्सिडेंट असेल. पाठराखींच्या माध्यमातून ह्या प्राजक्ता आणि भाग्याच्या माध्यमातून मी पुन्हा त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करते. सो म्हणून मी रिअल मेहंदी काढली आहे हाताला. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. प्राजक्ताची स्पिनस्टर पार्टी आहे आणि गोड 2 बहिणी माझ्यासोबत. कशा आहात? मस्त. येस, पण हे सरप्राईज आवडलं? खूप आवडलं. अनएक्सपेक्टेड होतं पण मजा आली. काय तयारी कधीपासून करत होती ही तयारी? माझी चालली होती 1 वीक पासून तयारी चालली होती. हिडन प्रिपरेशन होतं तिचं. येस, पण आत्ता लग्न होत आहे, सो बहिणीच्या मनात थोडी धाकधूक सुरू झाली आहे. धाकधूक तर तिला कायम होत असते, म्हणूनच त्याच्यापासून जरा एक दिवस टेन्शन फ्री राहायला म्हणून मी तिच्यासाठी हे प्लॅन केलं. येस, पण किती मजा आली आहे खरं तर. आणि आत्ता हे नातं ऑफस्क्रीन कसं झालं? इट्स मज्जाच्या इथे मला सांगताना खूप आनंद होता की मला खूप मज्जा आली. कारण म्हणजे ही पार्टी तर मला माहिती नव्हतं काही, पण ती मला इथे घेऊन आली, सरप्राईज हे छान दिलं. सो भारी वाटलं. आणि भाग्या कायम मला प्राजक्ता कशी हॅप्पी राहील किंवा तिला कसं सरप्राईज देऊ आपण ह्यासाठी ती ट्राय करत असते. आणि आजचं हे सरप्राईजसुद्धा त्याच पद्धतीचं होतं. मजा आली, मस्ती केली आम्ही, खूप गेम्स खेळले, डान्स केला आणि केक सेलिब्रेशनसुद्धा होतं. सो थँक्यू सो मच भाग्या. येस, पण ऑफस्क्रीन पार्टी सेटवर किती सुरू असते? ऑफस्क्रीन चालूच असते आमची. हो, नॉन स्टॉप मज्जा तर चालूच असते. रील्स बघितले जे प्रचंड व्हायरल झाले. आयडिया कोण काढते हे रील्स करायचे? सगळेच, सगळ्यांना येतात या आयडियाज. म्हणजे एक ही शोधते, एक मी शोधते, एक शुभंकर शोधतो, एक आशय शोधतो. असं आम्ही सगळे मिळून. डान्स कोणी ठरवलं? तुमच्या दोघींचा एक रील होता जो समुद्राच्या किनाऱ्यावर तुम्ही डान्स करत होता, ते स्टेप्स कोणी ठरवलेले? तो ॲक्च्युली म्हणजे माझं लवकर झालं होतं सडनली पॅकअप. सो काय करायचं, तर मग आम्ही घरी आली होती. घरी मी गेले होते तिच्या आणि ठरलं की आपण काहीतरी डॅशिंग करूयात. आणि पाऊस नव्हता तेव्हा, पण जेव्हा आम्ही रील शूट केला ना तेव्हा अचानक एवढा पाऊस करायला सुरू केलं आणि जोरात पाऊस पडायला लागला. एवढा पाऊस होता लिटरली, तुला सांगते. पण आम्ही ठरवलं होतं आणि एकदा भाग्य आणि प्राजक्ता ठरवतात तेव्हा त्या मागे हटत नाही. तर आम्ही त्या भर पावसात समुद्राच्या किनारी शूट केला. पण खूप आवडला तो लोकांना आणि त्यात पण आमचं छान बॉन्डिंग दिसलं. पण आत्ता खरं तर ऑफस्क्रीन हे बहिणीचंच नातं झालंय दोघींमध्ये. हो, म्हणजे जवळजवळ बेस्ट फ्रेंड्स, बहिणी, सगळंच. बेस्ट फ्रेंड्स, क्लोज फ्रेंड्स, सगळं. प्राजक्तातलं हे हिडन टॅलेंट काय आहे? जे खूप जणांना माहित नाही. हिडन टॅलेंट. येस. हिडन टॅलेंट सिन्सिअर आहे ती खूप ॲक्च्युली. म्हणजे सेटवर जेव्हा मस्ती वगैरे करते, पण लगेच टेक असेल किंवा काही असेल तरी शी इज लाईक व्हेरी सिन्सिअर अबाउट इट. येस. गौरी मधलं काय? गौरी ॲव्होकाडो टोस्ट सांगून आणत नाही, ते तर ती आणणार आहे. आता तुमच्या सगळ्यांसमोरच तिने प्रॉमिस दिलंय मला. सो ती मे बी उद्या नाही परवा आणेल नक्की. अजून 1 वीकनी आणून जरा थांबा. अरे यार, अगं मग उद्यापासून आपलं डाएट सुरू होणार आहे ना. हो, ॲव्होकाडो चालतं डाएट. नको मस्त डाएट वाला नको नको नको. सो मला असं वाटतं की तिचं हिडन टॅलेंट हेच आहे की ती सुद्धा खूप सिन्सिअर आहे आणि तिला हसणं कंट्रोल होत नाही. पण ती आता माझं बघून बघून शिकते आहे थोडंसं. पण छान मुलगी आहे, गोड आहे. आणि मला जेव्हा असं होतं की अरे यार आता कंटाळा आला आहे, तेव्हा ती मला अशी सपोर्ट करत असते की नाही आता थोडं राहिलेलं आहे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणून आम्ही एकमेकींना सपोर्ट करत करत शूट करतो. पण मी विचारलं आता हिला हसू आवरत नाही, एखादा असा सिरियस सीन आला आणि एखादा वेडे अगं एखादा दिवसातून कितीतरी होत असतील. म्हणजे तुला सांगू, रात्री आमचं जर लेट नाईट शूट सुरू असेल, 12:30-1 वगैरे वाजला असेल
आणि आता इमोशनल सीन चालू असेल, जर हिने दिली तर मग हसणं थांबतच नाही. पण असा कोणता सीन होता तो ऐकायचा? भरपूर सीन होते असे. सांग एक तू आता सांग. रिसेंटली काय ग, काय बोललीस तू लग्नाच्या सिक्वेन्स मध्ये असं काहीतरी, पण असे खूप येतात ग. म्हणजे एखादा इमोशनल सीन ज्यात खरंच रडल्या होत्या. खिचडी साबुदाणा खिचडी मला बरं तेच ना तू. हो, हे बघ, आमचा ना एक सीन होता नाईटचा, ज्याच्यात आम्ही म्हणजे तू रुसलेली असतेस ना आय गेस माझ्यावर. आय मीन जनरलच, कारण माझं ते लग्न असतं. हां, थोडासा मागचा काही तो असा सीन होता की जेव्हा ती रुसलेली असते, तिला जेवायचं नसतं वगैरे, पण प्राजक्ताला भाग्याचे वीक पॉईंट्स माहिती आहेत की काय केल्यानं ती हसेल, काय केल्यानं तिचा राग जाईल. सो तिला मी खायला खूप आवडतं आणि उपवास धरलेला असतो. तर तेव्हा ती येते, ताट समोर ठेवते आणि ती नको म्हणते, मग तिचा उपास असतो, मग ती खिचडी घेऊन येते प्राजक्ता भाग्यासाठी. आणि हा सीन आम्ही शूट करत होतो रात्री 11:30 वाजता येते. लाईक हा म्हणजे तेव्हाच कधीतरी लेट शूट. सो तेव्हा तिला नसतं खायचं, भाग्याला ऑन स्क्रीन खायचं नसतं, पण ऑफ स्क्रीन गौरीला ती खिचडी एवढी आवडली होती, एवढी आवडली होती. मी उगाच एक बाईट घेतला सीनच्या आधी आणि तुला ट्राय करायला. माहितीये डिरेक्टर सर आमचे असे होते, हा रेडी कॅमेरा रोलिंग, आणि तोपर्यंत गौरी अशी खिचडी सर एक मिनिट सर अशी वगैरे होती ती. आणि क्लोज झाला ना आमच्या दोघींचा, मास्टर झाले, क्लोज झाले, त्याच्यानंतर ते भांड्यातली खिचडी संपली होती रात्री 11:30-12 वाजता. आम्ही हसलो कारण की ती मला असं भरवायला म्हणते आणि मला नाही म्हणायचं होतं आणि तिला नाही म्हणताच येईना, कारण तिची भाग्यापेक्षा गौरी जास्त बोलत होती की नाही मला खिचडी खायची आहे, मी ते मला असंच साबुदाणा केलं. खिचडी खायची आहे. मला ती खरंच आवडली होती खिचडी, खूप छान होती ती. आणि मला असं नाही बोलायचं होतं, मी नाही बोलले, पण म्हणजे तिला डोळ्यात आम्ही दिसलं की मला परफॉर्म पाहिजे. करून दाखवतो. सपोज तुम्ही, मी तिच्यासाठी खिचडी घेऊन आले आणि अशी आहे की हे तिचे रिअल एक्सप्रेशन्स होते हा. आणि मी अशी होते की ठीक आहे तुला नाही खायचं आहे तर ठीक आहे मी खाते. आणि मी तिला म्हटलं अगं किती भारी आहे खिचडी. तर त्याच्यानंतर ती अशी, म्हणजे हे तिचे सिरियस एक्सप्रेशन्स एक्सपेक्टेड होते, पण हे तिचे रिअल येत होते. खरंच मला हसू कंट्रोल होत नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही 2-3 वेळा फुटलो, हसलो, खूप हसलो. पण मजा येते यार. एक इमोशनल सीन ज्यात खरंच रडलं. आत्ताच आमचा जो दोघींचा सीन होता, आता प्राजक्ताचं लग्न होतंय पाठराखीणमध्ये आणि भाग्या आणि प्राजक्ता, भाग्या म्हणते की ही शेवटची रात्र, याच्यानंतर मी कितीही म्हटलं तरी तू माझ्यासोबत आता रात्री झोपायला नसशील, मला काही शेअर करावं असं वाटलं तर पटकन तू आत्ता जशी अवेलेबल होतीस तशी पुढे नसशील, तू सासरी असशील वगैरे, ह्या ज्या गोष्टी आत्ता बोलतानाही अंगावर काटा येतोय. पण आणि आमचे रायटर्ससुद्धा खूप छान सीन लिहितात बघ, त्यामुळे ते इथे टच होतात आम्हाला रिडिंग करतानाच. तर तेव्हा आम्ही विदाऊट ग्लिसरीन दोघी रडलो होतो. मी तर आता सोडूनच दिलं आहे तुपांजन किंवा ग्लिसरीन घ्यायचं, कारण माझ्या वाट्याला जे आत्ताचे सीन आहेत ते खूप इमोशनल, आणि माझं आत्ताच रिसेंटली काही महिन्यांपूर्वी लग्न झालं, त्याच्यामुळे मी ते खूप रिलेट करते माझ्या गोष्टी, किंवा कन्यादानाचं तो सगळा इन्सिडेंट असेल, किंवा माझ्या बहिणीला मला सोडून जाणं असेल, किंवा एक माहेरची आठवण, ह्या सगळ्या गोष्टी मी खूप रिलेट करते. त्याच्यातलाच माझा आणि तिचा एक सीन होता ज्याच्यामध्ये आम्ही रिअलमध्ये रडलेलो आहोत. खऱ्या आयुष्यात लग्न करण्याच्या आधी अशी पार्टी झाली होती? अशी पार्टी नव्हती झाली, पण असे इन्सिडेंट्स भरपूर झाले होते, इमोशनल म्हणा, किंवा एक ते असतं ना आपल्यामध्ये की अरे आता आपल्याला नवीन जर्नी स्टार्ट करायची वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. पण पाठराखीणच्या माध्यमातून, ह्या प्राजक्ता आणि भाग्याच्या माध्यमातून मी पुन्हा त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करते. सो म्हणून मी रिअल मेहंदी काढली आहे हाताला. तिनेही मेहंदी काढली ना? हो, तिने सुद्धा मी आहे. हे फुल मी काढलंय. वा. आता ती थोडीशी पुसट झाली आहे, कारण मी भरपूर दिवस झालं शूट करतोय. सो पण पाठराखीणमधील हा बहिणींचा बॉन्ड सगळ्यांना खूप आवडतं. जर मी विचारलं की आता दोघींना एकमेकांना एक प्रॉमिस करायचं बहीण, काय असणार आहे ते? भाग्य आणि प्राजक्ता म्हणून आमचं हे जे बॉन्ड आहे ते आम्ही कायम असंच ठेवू.
रिअल लाईफमध्ये सुद्धा आणि रिअल लाईफमध्ये सुद्धा. कितीही अडचणी आल्या तरीही आम्ही आमचं हे बॉन्ड, आमची जी फ्रेंडशिप आहे ते कधीच सोडणार नाही. येस, सेम 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 सेम. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.